उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा वासांशी जीर्णानि यथा विहाय नवाने गृह्णाते नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीचे. जीर्ण झालेलं कापड आपण जसं टाकून देतो, माझ्याकडे लक्ष द्या, तसा आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. आपण जसे कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो. आता हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे, बरोबर आहे. मग झोपायचा असल्यावर मी असाच झोपतो का, कोट घालून फेटा बांधून? नाही. कीर्तनाचा ड्रेस वेगळा, आराम करायचा ड्रेस वेगळा, सकाळी फिरायला जायचा असेल तर तो ड्रेस वेगळा, बरोबर आहे ना. आता सोयाबीन काढायचे ड्रेस निघतील बघा, माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला. ते शेतातच जाऊन घालायचा आणि पुन्हा तिथंच काढून ठेवायचा, बरोबर आहे. तो ड्रेस वेगळा, पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, लांबच्या पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, सासूरवाडीला जायचा ड्रेस वेगळा, मुलगी पाहायला जायचा असेल तर बुट एकाचे, दोऱ्या एकाच्या, स्वाक्स एकाचे, पेट्रोल उधारीचं आहे का, तो प्रयत्न वेगळा. एक माणूस अनेक कपड्यात आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष देऊन ऐका. जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के मिलते है सब यही पर कपडे बदल बदल के. माणूस जसा कपडे बदलून भेटतो, आत्मा तसंच शरीर बदलून भेटत असतो. लक्षात ठेवा. म्हणून जातस्यही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्च तस्मात परिहार्यार्थे नत्वम सोची तुम रासी. लक्षात ठेवा. त्याच्यासाठी शोक करत बसायचं नाही. जो आलेला आहे तो जाणार आहे आणि जो गेला तो पुन्हा येणार आहे. म्हणून मरण हा शेवट नाही, आपलं साध्य आपल्याला मिळणं हा शेवट आहे. नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय? नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य भगवत प्राप्ती. जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणायचं याच्यासाठी केला होता टहास. जगाचा मालक भेटला की म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा. जगाचा मालक भेटला की म्हणायचं आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि जगाचा मालक भेटला की म्हणायचं खुंटलिया धावा तृष्णेची या. जगाचा मालक भेटला की म्हणा कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे ते नेगुणे. आणि एकदा जगाचा मालक भेटला की मग तुका मने मुक्ती पर निली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. चारी दिवस खेळी मेळी याचा अर्थ चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. जे पाठ आहे ते बोला. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी. मग हे 4 दिवस म्हणजे 4 मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला प्रत्येक माणसाच्या नंतर घालू राहू दे बस, काय अडचण नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस मोकळं बोला आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार. आया हे सो जाएगा राजा रंक फकीर कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. महाराज म्हणले राजाला जावं लागतं, रंकाला जावं लागतं, फकीराला जावं लागतं. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी. जो आलेला आहे तो जाणार आहे याच्यात शंका नाही. महाराज म्हणले अवतारांना सुद्धा अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. येत नाही उर आले अवतार येरते पामर जीवकीत. अवतारांना जावं लागलं, मग अवतावरलेला वेळ लागणार आहे का? बोला. उपजलिया पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची ते. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी बाळ जन्माला आलेला असतं ना त्या दिवशीपासून काळ त्याची वाट पाहत असतो. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजावया बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या. जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेचना. महाराज म्हणले हे क्षणार्धात जाणार आहे. देह जाईल 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 देह जाईल
त्यासी काळ बाकाईल देह जाईल जाईल त्यासी काळ बाकाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल महाराज म्हणले जो आलेला आहे तो जाणार आहे. देह हा पाचाचा आणेला उसना शेकी ज्याचा त्याला देणे लागेल. शेवटी ज्याचा आहे त्याला द्यावं लागेल. उसने आणलेली वस्तू ठेवता येते का? बघा, उसने आणलेली वस्तू आज ना उद्या आपल्याला त्याला द्यावं लागत असते. म्हणून हा देह आपण पाचाकडून उसला आणलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि शेवटी या पंचतत्वात हा विलीन होणार आहे. म्हणजे जो आलेला आहे तो जाणार आहे. मग जाणं सर्वांच्या जीवनात आहे. महाराज म्हणले जावं तर लागणार आहे, पण आता एक पहा तसा एकाची दहने सावध त्या उणे कारे नव्हा. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणारा कोणीतरी आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. पंढरी वाचून दुजा ठाव नाही कोठे. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडूने भागा. चोर निजल्या नाडूने भागा. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. उठा जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या. आता जाग होण्याची गरज आहे. काही माणसं म्हणतात आता बोलून गेला हो माणूस आणि मेला, जाऊ द्या दुसऱ्याचं कशाला घेता. टन टन अंजना मायला, काही आजार नाही काय नाही काय नाही. बरोबर आहे. फक्त पोटात छातीत कस्तरी व्हायला म्हणून नातवाला म्हटली. बरोबर आहे. आणि एवढंच झालं आणि इथून डोंगरापर्यंत नेलं आणि देह यात्रा संपून गेली. काय म्हणतात अहो आत्ता बोलून गेला हो माणूस आणि मेला, कसं काय झालं? मेला हे विशेष नाही, एवढ्या दिवस जगला हे विशेष आहे. मरायला काय पावला पावलाला साधनं तयार आहे. आणि महाराज म्हणतात मृत्यूचं काळ वेळ आणि ठिकाण हे ठरलेलं असतं. तुम्ही काल परवा 2 दिवसाच्या बातम्या जर पाहिल्या असतील तर मला वाटतं त्या विमानाच्या चाकात बसून एक पोरग दिल्लीपर्यंत आलं. अहो विमानात बसलं तरी भीती वाटते माणसाला, आणि ते जिवंत आहे. लक्षात ठेवा बरं का. विमान काबूलवरून दिल्लीपर्यंतचा प्रवास त्यानं त्या विमानाच्या चाकात बसून केला आणि माणसं ठेस लागून पडलं तरी मरायले. हे काय आहे? एक मागे अपघात झाला विमानाचा लंडनला जाणाऱ्या, किती माणसं होते त्याच्यात? जेवढे होते तेवढे मेले आणि त्याच्यातलं एक वाचलं. आता लोक तर्क करत असतील कसं वाचलं काय झालं. काहीच नाही, त्याचं आयुष्य शिल्लक होतं म्हणून वाचलं. बाकी दुसरं काहीच कारण सांगू शकत नाही तुम्ही. अरे कोणीच वाचत नाही, एक वाचतो म्हणजे याचा अर्थ आहे त्याचं आयुष्य शिल्लक राहिलं होतं म्हणून वाचला. बाकी कशानंच वाचू शकत नाही. जो आला तो जाणार आहे. मग जावं तर सगळ्यांना लागणार आहे. मग जाणं कुणासारखं असावं? लक्ष देऊन ऐका बरं का. एका गावात मी असं सांगितलं, ह्या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. सगळ्या बाया रडायला लागल्या आणि एक म्हातारी हसायला लागली. म्हणलं आजी तुम्हाला मरणाची भीती नाही का? आहे म्हणे महाराज. म्हणलं मी सांगितलं मग या गावातले माणसं 7 दिवसात मरणार. सगळ्या बाया रडायला लागल्या आणि तुम्ही एकट्या हसत होत्या. तुम्ही काय सांगितलं म्हणे महाराज? या गावातले माणसं 7 दिवसात मरणार. मी जवळक्याची नाही, मी लिंग्याची आहे म्हणे. मग तू राहणार थोडीच आहे, बरोबर आहे का नाही? सर्वच जाणार आहे. मरण धर्म प्राणी आहोत आपण, बरोबर आहे ना. जो आलेला आहे तो जाणार आहे. वरिया नेशते प्रश्न कृतो लोक हितो नृपहा. महाराज म्हणतात राजानं परीक्षितानं जो प्रश्न केला होता तो कशासाठी केला होता? मरण धर्मा जो प्राणी आहे त्यानं उद्धारासाठी काय केलं पाहिजे. तर आपण सगळेच मरण धर्म आहोत, आपण सगळेच जाणारे आहोत. मग जावं तर सगळ्यांना लागणार आहे, पण जाणं कुणासारखं असावं? हे बघा माणूस किती दिवस जगला याच्या विठ्ठला 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 विठ्ठला
माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा कसा जगला याला मान्यता आहे, आणि कसा जगला याच्यापेक्षा कसा मेला याला मान्यता आहे. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. शूराला ओळखायचं असेल तर कुठं? चुली पुढं. आपले शूर कुठं? चुली पुढं. नाही 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 नाही, माणसानं शूरता दाखवायची तर रणांगणात दाखवावी. बरोबर आहे ना? आपल्या गावात शूरता दाखवून फायदा नसते. थोडं गावाच्या बाहेर पडावं आणि मग आपली किंमत आणि ताकद काय आहे ते जाणून घ्यावी. आपल्या गावात ज्याचा समाज मोठा आहे तो तर दबाव करतच असतो. त्याच्यात काय मोठी गोष्ट नाही. हे बघा, जो समाज ज्या गावात प्रभावशाली असतो तो मोठ्या संख्येने असतो. बाकी दुसरं प्रभाव टाकण्याचं काहीच कारण नाही. कळलं माझं बोलणं तुम्हाला? मग त्या समाजानं थोडं बाहेर पडलं पाहिजे किंवा त्या माणसानं बाहेर पडलं पाहिजे. मग जिथं यांची संख्या आहे तिथं जाऊन ताकद दाखवली पाहिजे. मग कळतं माझं बोलणं? लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात आपने गली में तो कुत्ता भी शेर बन जात. मराय लागलेलं कुत्रं असू द्या, ते त्याच्या गल्लीत 5 कुत्र्याला येऊ देत नाही. 5 कुत्र्याला येऊ देत नाही. महाराज म्हणतात याच्यात काय पुरुषार्थ कोणता आहे? सामान्यावर विजय मिळवणं पुरुषार्थ नाही, मृत्यूवर विजय मिळवणं पुरुषार्थ आहे. सामान्यावर तर कोणी विजय मिळवल? हे बघा, सरपंच झाला गावावर विजय, आमदार झाला तालुक्यावर विजय, खासदार झाला जिल्ह्यावर विजय, मुख्यमंत्री झाला महाराष्ट्रावर विजय, पंतप्रधान झाला देशावर विजय. पण पंतप्रधानाला सुद्धा मरणाच्या भीतीनं नेपाळ सोडून पळावं लागलं. माझं बोलणं कळतं तुम्हाला? पंतप्रधान, आता मी काही फार लय दिवसाचं सांगत नाही तुम्हाला, आताची घटना आहे 8 दिवसातली. नेपाळच्या मंत्र्याला कुठं पळून जावं कळलं नाही. पंतप्रधानाचं हाऊस सुद्धा जाळून टाकलं. कशाच्या भीतीनं? देश आणि पद सोडून जावं लागलं. मागे बांगलादेशच्या पंतप्रधानाला देश सोडून भारतात यावं लागलं. कशासाठी? वाचण्यासाठी, बाकी कशासाठीच नाही. मरणाची भीती सर्वाला आहे. मग मृत्यूवर विजय मिळवणं पुरुषार्थ आहे. म्हणून साधू ओळखावा मरणी. साधूला ओळखायचा असेल तर शेवटच्या क्षणाला मृत्यूवर विजय मिळवतात. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली, ऐकताय ना सर्व? एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदाय निघाली. पोरगी पहिल्यांदा नांदायला चालली आणि हिची पोरगी पहिल्यांदा नांदायला चालली आणि महाराजाची अंत्ययात्रा तिथून चालली. या बाईच्या मनात आलं म्हणे, माय पोरगी पहिल्यांदा नांदायला चालली आणि या महाराजाची अंत्ययात्रा आडवी आली. ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? काय म्हणली? ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. कळलं माझं बोलणं? नाथ महाराज म्हणले तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. आता असं शक्य आहे का? आणि उठून बसले. आता असं उठून बसणं शक्य आहे का? बरं, ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? होय, ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? महाराज म्हणतात नाही, मृत्यूवर विजय मिळवणं पुरुषार्थ आहे. मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी परमार्थ आहे, बाकी कशासाठी नाही. काही म्हणतात भजन कशासाठी करायचं? मरण चांगलं यावं म्हणून भजन करायचं, बाकी कशासाठीच नाही करायचं. काही माणसं रोज मरणाची वाट पाहतात. जे दवाखान्यात आहेत ना 6-6, 7-7 महिने रोज मरण यावं याची वाट पाहतात. येत नाही महाराज. मग म्हणतात यमा चिठ्ठी कुठं हरवली? तुझं अजून कर्म शिल्लक राहिले म्हणून चिठ्ठी हरवलेली आहे. विठाला वाट पाहतात काही माणसं, पण येत नाही. जावं तर लागणार आहे, पण जाणं कुणासारखं असावं? एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, 100 पोरं, चक्रवर्ती राज्य, इशाऱ्यानं चालणारा कारभार. एवढा भाग्यवान धृतराष्ट्र होता. संजयाच्या मुखातून 700 श्लोकाची गीता ज्याला घरी बसल्या बसल्या ऐकायला मिळाली, एवढा भाग्यवान धृतराष्ट्र होता. पण 700 श्लोक ऐकून ज्याच्या जीवनात थोडा सुद्धा बदल झाला नाही, तो दुर्भागी सुद्धा धृतराष्ट्र होता बरं. शेवटच्या क्षणाला हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं आणि धृतराष्ट्राला पांडवानं घरी आणून पांडवाने धृतराष्ट्राची सेवा केली. पण धृतराष्ट्राला त्रास दिला तो भीमान. धृतराष्ट्र जेवाय बसला का भीमान गदा घेऊन यायचं आणि म्हणायचं, आंधळ्या शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागलं. पण आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जड नाही, तसं तुला सांभाळणं जड नाही. कुत्र्याला चतकोर अर्धी भाकर टाकतो, तुला 1-2 खाऊ घालतो, याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतकरणात मोठी जागा नाही. आणि तो अन्न खातोय ना, या अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबानं बनलेला आहे. बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं? असं बोलल्यावर कोणता बाप आहे त्याला जेव्हा वाटेल? या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला.
कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या गोष्टीला माणूस कंटाळत असतो. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि बोलणं जमत नाही काही लोकांना. माझ्याकडे लक्ष द्या. मी आजारी पडलो ना, आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला आल्या. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं एवढं नको आहे मी अजून दम धर ना त्याची. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला. प्रत्येकीने MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. एकीने इथं हात लावला, म्हणे 100च्या पुढं वाटतंय. एकीने इथं हात लावला, म्हणे इस्त्यावान तापलंय. खेड्यातली भाषा आपली इस्त्यावान तापलंय. एक म्हणे अंगाला हात सुद्या लावू दे ना. म्हणलं लावू नको, लांब उभी राह. एक बिचारी लांबच उभी राहिली. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला. ताप सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू? म्हणे येऊ जा ताप आला तर, पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला. तिला म्हणलं उठ होय घराच्या बाहेर. 5 रुपयाचा पार्लेजी घेऊन आली. मी जगल असं तर बोल ना, नाही तर मी मेल्यावर कोणाला खाऊ घालतीये बिस्किट? सांगा. बोलणं कळत नाही काही लोकांना. एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि त्या डॉक्टरला म्हणे ओ डॉक्टर साहेब तुम्ही सांगा यायला समजून काहीतरी. ते डॉक्टर म्हणले ओ टायमावर गोळ्या घ्या, टायमावर जेवण करा, त्याच्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित नाही होणार. ती बाई मधातच बोलली हा मी पण महिना झाले तेच सांगते, टायमावर जेवा, टायमावर गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालणं लागतात. त्याच्याच तोंडावर म्हणून गेली. काय बरं वाटलं असेल डॉक्टरला तुम्ही सांगा. बोलणं कळत नाही म्हणून माऊली म्हणतात साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. बोलणं या महाराष्ट्रात सध्या जो वाद चालू आहे ना, तो आरक्षणाच्या मुद्द्यापेक्षा बोलण्याचा जास्त चालू आहे. पुन्हा एकदा ऐका. महाराष्ट्रात जो सध्या वाद चालू आहे ना, तो आरक्षणाच्या मुद्द्यापेक्षा बोलण्याच्या मुद्द्याचा जास्त चालू आहे. मी म्हणतो आपल्याला साधी गोष्ट कळू नये. अरे लढावं प्रत्येकाने आपापल्या समाजासाठी, पण प्रत्येकाने आपल्या तोंडाला थोडा लगाम लावला पाहिजे. प्रत्येकाने, प्रत्येक जाती धर्मातल्याला बोलतोय मी. सर्वांनी जर बोलणं सांभाळलं तर लढाई बोलण्याची आहे का? नाही, लढाई आरक्षणाची आहे ना. तुम्ही बोलण्यावर का आणता? कोणी कोणाच्या लेकी बाळीबद्दल बोलायचं, कोणी कोणाच्या बहिणीबद्दल बोलायचं, कोणी कोणाच्या आईबद्दल बोलायचं. अरे ही शिकवण नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजाची. आपल्याला साधू संतांनी ही शिकवण नाही दिलेली आपल्याला. बोला, छत्रपती शिवाजी महाराजांना सुभेदाराची सून बोळवण करून पाठवली, ही आपली संस्कृती आहे. अरे विरोधकाची सून तिला जी बोळवण करून पाठवणं, अरे म्हणून छत्रपतीचं नाव 350 वर्षे झाले तरी आज आपण आनंदाने घेतोय. तेव्हा प्रत्येक राजाच्या दरबारात बाया नाचल्या, एकमेव छत्रपती शिवाजी महाराजाच्या दरबारात बाई नाचली नाही. कारण शिवाजी महाराज बाया नाचवणारे राजे नसून बाया वाचवणारे राजे होते. संस्कृती आहे आपली. महाराज म्हणतात ही संस्कृती आपली, पण हे बोलण्यामुळं माणसाच्या लक्षात राहिलं नाही आता. आणि बोलण्याचे परिणाम आपण सगळे पाहतोय. विठाला विठाला बोलणं आलं नाही. भीमाचा तेवढा प्रॉब्लेम, भीमाला बोलायला जमलं नाही. म्हणून महाराज म्हणतात बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. बोलण्याची नाही आता देवाविन काही. मग कशाला भांडणं होती? बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल,
विठ्ठल आणि करावा विठ्ठल, जीवे भावे येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. बोलायचं तर देवाबद्दल, पाहिला तर देव, आणि करायचं आणि मिळवायचं तर देव, दुसरं काही नाही. याची माझी सर्व जोडी, बाकी काही नाही महाराज. मग दुसरं काही आम्हाला नको. बोलणं कळत नाही. आता महाराजाला इको पाहिजे होता आणि बेस कमी पाहिजे होता. महाराज काय म्हणले, बेस थोडा कमी करा आणि इको वाढवा. बरोबर आहे. काम झालं का नाही बोला, काम झालं नाही. हेच म्हणले अय कळत नाही का तुला, अरे बेसन हे काय असं. तो म्हणला असेल तू माईक बाजूला ठेव, तुला द्याच नाही मग माईक. माझं बोलणं कळलं तुम्हाला. तेच बोलणं आहे ना. तुम्हाला काम होण्याशी मतलब आहे ना, बरोबर आहे का नाही. काम होण्याशी मतलब आहे. आता इथं काही लेकरं जर हालचाल करायला लागले, मी काय म्हणाव, ए बाळा बाळू शांत बस, थोडा शांत बस. काम झालं आपलं. त्याला जमलंय कोणाचा आहे रे तू, ते उठ्ठन मग जाऊन शिवा देत. माझं बोलणं कळलं तुम्हाला. जे काय आहे ते बोलण्यामुळं आहे. बघा, घर घरापासून दुरावल्या जातं. कशामुळं? बोलण्यामुळं. भाऊ भावापासून दुरावल्या जातो. कशामुळं? बोलण्यामुळं. नवरा बायकोचं भांडण कशामुळं? बोलण्यामुळं. सासूचं सुनेच्या भांडणाला तर बोलण्याशिवाय दुसरं कारणच नाही. सासून सुनाचं भांडण जर विचारलं कशामुळे झालं, ती अशी म्हणली मला, ती अशी म्हणली म्हणून मी अशी म्हणली. बरोबर झालं, दुसरं काही कारणच नाही. यांना बोलण्यानंच होत असतं. म्हणून बोलणं आलं पाहिजे माणसाला. म्हणून माणसाला बोलणं शिकता आलं की सगळं आलं. बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. म्हणून माऊली म्हणतात आपल्याला साच म्हणजे खरं बोलता यावं, मितुलं म्हणजे थोडं बोलता यावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हे बोलणं कधी भीमाला जमलं नाही. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. रात्रीच्या टायमाला वनात गेला. ज्या वनात गेला त्या वनाला आग लागली. लक्ष देऊन ऐका. दोन्ही डोळ्यांना आंधळा आणि आगीत सापडला. आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. चटके लागून 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 ज्याचा शेवट झाला तो भारताचा एका काळचा सम्राट. चटके लागून ज्याला जावं लागलं तो 100 पोरांचा बाप. चटके लागून ज्याचा शेवट झाला तो चक्रवर्ती राजा. माऊली म्हणतात जयाच्याही क धड नाही तयाची परत रपुसशी काही. एवढ्या भयानक यातना भारताच्या सम्राटाला सहन कराव्या लागल्या. हा शेवट कुणाचा आहे? गरीबाचा आणि सामान्याचा नाही. हा शेवट काही काळ भारतावर राज्य करणाऱ्या सम्राटाचा आहे. महाराज जी सोपी गोष्ट आहे. कोण दिवस येईल कैसा कोण जाणतो. उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा असेल हे सांगता येत नाही. म्हणून गरिबी आली तर बोला लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. आजची श्रीमंती उद्या राहील आपल्याला माहिती आहे. आपल्या डोळ्या देखत 100 एकरावाले मालक आज गुंठ्यावर आलेले आहेत आणि आपल्या डोळ्या देखत एकर भराचा मालक आज 50 एकराचा झालेला आहे. उद्याचा दिवस कुणाचा कसा येईल काय सांगता येते महाराज. मग घमंड करू नका. कशाचीच घमेंड नसावी. ना सत्तेची, ना श्रीमंतीची, ना स्वरूपाची, ना विद्वत्तेची, ना कलेची. कोणतीच घमेंड नसावी. आमच्या काही कीर्तनकाराला घमेंड आहे, मी फार विद्वान आहे. देवाने एक वायर कट केली तर रस्त्यानं रिकाम्या बिसलऱ्या गोळा करत फिरशीन. बोला. कोणाला वाटतं मी सुंदर दिसतो, गाडी स्लिप झाली तर थोबाडाचा नक्षा बदलून जाईल. माझं बोलणं लक्षात ठेवा. कोणाला वाटतं माझ्यात ताकद आहे, उद्या अर्धांग वायू झाला तर बशी सुद्धा धरता येत नाही. बशी सुद्धा चांगल्या चांगल्या पहिलवानाला दुसऱ्याच्या आपाजावं लागतो. बशी सुद्धा धरता येत नाही. कोणताच अभिमान नसावा माणसाला. लक्षात ठेवा. भारताच्या सम्राटाला जर आगीत जळून जावं लागलं तर आपण एवढे मोठे आहे का? अजिबात नाही महाराज. हे जाणं एका सम्राटाचं आहे. या उलट तुकाराम महाराजाचं जाणं बघा. 42 वर्ष तुकाराम महाराज समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांना काही पाहिलं नाही. तुकाराम महाराजाची गाथा सुद्धा लोकांनी पाण्यात बुडवली. लक्ष देऊन ऐका. एवढा त्रास तुकाराम महाराजाला होता. तुकाराम महाराजा एवढा त्रास आज आपल्या कीर्तनकाराला नाही. आपल्याला लोक देऊन देऊन किती त्रास देतात. 1000चा नाही तर 2000चा. याच्यापेक्षा त्रास आहे का? तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्यानं काठीने मारला. एवढा त्रास आहे आपल्याला नाही. आपल्याला त्रास एवढा नाही आहे. या त्रासाला महाराज कंटाळले. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळत असतो. गावातल्या लोकांनी महाराजांचा राग केला. गोपाला पाटील गावीचे लोक
गोपाला पाटील गावीचे लोक गोपाला पाटील गावीचे लोक गोपाला पाटील गावीचे लोक आता मज भीक कोण घाली आता मज भीक कोण खाली आता मज भीक कोण खाली आता मज भीक कोण खाली काय खावे आम्ही कुणीकडे जावे 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 गोपाला पाटील गावीचे हे लोक गोपाला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली 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 काय खावे आभी कुणीकडे जावे काय खावे आम्ही कुणीकडे जावे गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. बघा बरं, तुकाराम महाराजांना काय खावं कुणीकडे जावं हा प्रश्न पडला. या त्रासाला महाराज कंटाळले. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळत असतो. माया हो, आवाज येते ना तुम्हाला? मावल्या हो, आवाज येते ना? हां. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? बोला महिला मंडळ, बोला. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाल्यावर कुठली आठवण येते? तुमचा 1,500चा हप्ता आला नाही का? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये काऊन बसल्या? पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही, पगारी नाही. तुम्ही अंगठ्यावर नोकरीदार झाल्या सरकारच्या, अंगठ्यावर 1,500 यायला लागले तरी एवढ्या ताणात काऊन बसल्या? मावल्या हो, का 26 लाखात कटल्या? हां, लक्ष द्या माझ्याकडे, बोला. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की कुठली आठवण येते? माहेरची येते ना. पण आता सासूरवास राहिलाय का? हां, नाही. मान्य करता एवढं चांगलं आहे. आता सासूरवास नाही, आता सुनवास आहे. बरोबर आहे ना? आता सुनवास आहे. माझ्या लहानपणी एकच वाक्य ऐकाय मिळायचं, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. नवरा कसा भेटतो याची चर्चाच नसायची बरं का. सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता सासूचीच चर्चा असती. महाराणी येतीच कशी, ठेवती घरात का काढती लाता मारून घराच्या बाहेर? बरं, येतीच कशी ही चर्चा नाही, येतीच का नाही ही चर्चा आहे. पहिल्यानं असं म्हणायचे, चांगली बायको मिळाय काय लागतं? नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणी फक्त जिवंत. बाकी अपेक्षाच राहिली नाही म्हणे महाराज आपली. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की तिला आठवण कुठली येते? माहेराची येते. बघा ती काय म्हणते, जाच सासूचा सोसेना कुणी माहेराच येईना, जाच सासूचा सोसेना कुणी माहेराच येईना, जाच सासूचा सोसेना कुणी माहेराचा येईना, जाच सासूचा सोसेना कुणी माहेराचा येईना. माय बाप गेले दोन्ही आता उरले नाही कोणी,
सासूचा सोसना कुणी माघेरात येईना. माहेरातला आल्यावरती काय म्हणते बघ, सासूचा जाच अवघड असतो. महाराज जिला जाच आहे ना तिलाच माहिती आहे जाच काय असतो. एखाद्या पोरीला जर म्हणलं बाई अगं नांदावं लागत असतं, ती म्हणते माय तू जर माझ्या जागी असती ना तर मग तुला कळलं असतं माझी सासू किती त्रास देते. हे बघा लक्ष देऊन ऐका सासूचा जाच कसा असतो. एकाच्या घरी रोज भिकारी यायचा, रोज भिकारी यायचा आणि त्या सासूने एकच म्हणायचं, काही घरी नाही चला, आमच्या घरी काय नाही चला जा. काय म्हणायची, आमच्या घरी काय नाही चला जा. रोज भिकारी त्या दारात यायचा आणि सासूने एवढंच म्हणायचं, आमच्या घरी काय नाही जा, पुढच्या घरी जा. एक दिवस सासू घराच्या बाहेर गेली आणि तो भिकारी आला. आता सुनेला वाटलं सासू रोजच नाही म्हणती आणि आपण काही द्यावं तर नसले तर वाद व्हायचा का नाही. मग सुनेनं सांगितलं आमच्या घरी काय नाही, पुढच्या घरी जा. आणि तो निघून गेला भिकारी. तिकून ती सासू आली. सासू आल्यावर भिकाऱ्याला म्हणे कुठे गेलता, म्हणे तुमच्याच घरी गेलतो. मग काय झालं, तुमची सून नाही म्हणली. ती कोणी म्हणे नाही म्हणणारी, काय म्हणे ती कोणी नाही म्हणणारी. याला वाटलं बरं आहे आज वातावरण जरा चांगलं दिसायला लागलं, बरोबर आहे ना, चल म्हणे माझ्या बरोबर. कोण आहे ती, घराची मालकीन झाली का. आणि आली त्याला घराकडे घेऊन. का ग म्हणली तू या भिकाऱ्याला, काय म्हणली. काय नाही म्हणे आत्या तुम्ही जे म्हणता रोज आमच्या घरी काय नाही, मी तेच म्हणले. म्हणजे तू मालकीन झाली घराची आज, मी असताना तू याला नाही म्हणायला लागली. ती म्हणे आत्या आता चुकलं काय माझं, काही दिलं असतं तर भांडण झालं असतं, तू म्हणले असता कशाला दिलं असतं. म्हणजे मी बोलते तर मला उलट समजून सांगते का. अहो म्हणे आत्या झालं काय, तू नाही म्हणणारी कोण, मला पहिल्यांदा उत्तर दे. ती म्हणे आत्या चुकलं माझं, परत नाही होणार असं. हां मग एवढं झाल्यावर तिचं समाधान झालं. मग भिकाऱ्याला वाटलं ही आपल्याला काहीतरी आता ज्या अर्थी एवढी तपली त्या अर्थी आपल्याला काहीतरी देणार आहे. मग त्या भिकाऱ्याला म्हणे ती नाही म्हणणारी या घराची मालकीन नाही, हां मी सांगते आमच्या घरी काय नाही अंजाय. आता एवढंच म्हणायचं, याला म्हणतात जाच. कळलं माझं बोल. हा सासूचा जाच आता मला सहन होत नाही. आणि मग ती माहेराला, लक्ष द्या, ती जाचाला कंटाळलेली सासूरवाशीन काय म्हणते बघा. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला ग बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, ग बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला ग बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. चुकवा एवढा जाच तुमच्या पाया पडते भो, चुकवा एवढा जात तुमच्या पाया पडते हो. उबगले सासरी आता मज माहेराला न्यावो, चुकवा एवढा जात तुमच्या पडते पाया हो. या जाचातून मला सोडवा आणि आता मला माझ्या माहेराला घेऊन चला. जसं सासूरवाशीन जाचाला कंटाळली की तिला माहेराची आठवण येते ना, तसं महाराज म्हणतात आता मला सुद्धा माझ्या माहेराची आठवण यायला लागली. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. आपलं माहेर कोणतं आहे. माझे माहेर पंढरी आहे, भीवरेच्या तीरी माझे माहेर
आहे भिवरेच्या तिरी. आपलं सर्वांचं माहेर कुठे जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा. मला आता माझ्या माहेराला जायचंय. मग साधू संताला विनंती करतात, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. तुका मने मजा आठवा मूळ लवकरी पाठवा. एवढा करा उपकार. देवा सांगा नमस्कार. अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. महाराज म्हणले, तुम्ही सनकादिक संत आहात, देवाला माझा नमस्कार सांगा. काय सांगा देवाला? तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. मला कुणाला तरी घ्यायला पाठवा. मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून वेगळं करू नका. अनाथ अपराधी पतिता आगळा परिपाया वेगळा नका करू. हे बघा, देवाजवळ गेलं ना, सगळ्या गुन्ह्याची कबुली द्यावी आणि त्याचं व्हावं माणसं. देवा चुकलं भाऊ माझ्याकडून, पण आता इथून पुढं हे आयुष्य तुझ्या पायावर समर्पित आहे. भगवंत तरी सुद्धा माफ करेल. वाल्या कोळ्या एवढा पापी इथं एक पण नाही. चला, गॅरंटीनं सांगतो मी. तुम्ही करून करून किती पाप केलं, खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील. याच्यापेक्षा काय पाप आहे? वाल्या कोळ्याने माणसं मारली होती, मोजली नव्हती. माझं बोलणं लक्षात ठेवा बरं का. पण वाल्या कोळ्याची वाल्मिक ऋषी झाली आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. आपल्या सगळ्यांना माहीत. देवाजवळ गेलं की आपल्या गुन्ह्याची कबुली द्यावी माणसानं. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुकाराम महाराज काय म्हणतात? एखाद्याला जर म्हणला आता माळ घाला, तो म्हणतो आता काय महाराज, आता माळ घालून काय करता? आमच्या आईचे वडील होते, आमचे आजोबा. एवढं कटकर बरं, नाही तर घरी भांडणं लागाय. आमच्या आईचे वडील होते, आमचे आजोबा. मी नेमकंच आळंदीला गेलो ना, आळंदीहून गावाकडे आलो. लहान होतो आणि म्हातारं आता शेवटच्या क्षणाला मरायला लागलं. म्या म्हणलं, बाबा मरता मरता एकदा घाला ना माळ. मला म्हणे, सोपान थोड्यासाठी काय जीव वाटवतो म्हणलं, माळीनं जीव वाटतो हे मी पहिल्यांदाच ऐकलं बा. म्हणलं, तुमचा का बिना माळीचा चौकात पुतळा बांधायचा का काय? मेलो म्हातारं, पण माळ नाही घातली. आणि मेल्यावर लोक म्हणे याच्या तोंडात तुळशीचं पान घालतात का तुमच्या इकडं तुळशीचं पान? म्हणलं, आता याच्या तोंडात थोडा ढवाऱ्याचा रसा होता. म्हणलं, तुळशीच्या पानानं काय होणार आहे? आता काही होणार नाही महाराज. हे बघा, आता तरी पुढे हाची उपदेश. बरवे झाली आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे हारी, वाचून यालो येथवरी, उरले ते हारी तुम्हा समर्पण. जे माग झालं त्याचा जामीन तुकाराम महाराज म्हणतात मी होतो, पण आता बदलण्याची गरज आहे. एखादा माणूस आम्हाला सांगतो, महाराज अहो या गावात आपला हात कोणी धरत नव्हतं वाईट कामात. अहो असं काम नाही का आपण केलं नाही? सांगतात बरं माणसं, असं काम नाही का आपण केलं नाही? पण सांगू तुम्हाला, 2 वर्ष झाले या महाराजाच्या हाताने माळ घातली आणि सगळं सोडून दिलं. लोक त्याला मान्यता देतात. कळलं माझं बोल? लोक म्हणतात अरे जाऊ दे, माग कसा होता पण आज झालाय ना व्यवस्थित. आणि एखादा म्हणला मी रोज काकडा म्हणायचो इथून माग 4-5 वर्षापूर्वी, पण आता माळ तोडली. आता माळ तोडली, काकडा नाही, काय नाही, बस आता खातो पितो. लोक म्हणतात तुझ्यासारखा मूर्ख तूच आहे. एखादा वाईट वागून चांगला झाला तर संप्रदाय त्याला स्वीकारणार आहे. आपल्या संप्रदायात वाईटाचा स्वीकार केलेला आहे चांगलं झाल्यावर. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. पण महाराज म्हणले, आता मला माझ्या गावाला जायचंय, हा माझा शेवटचा रामराम. मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून वेगळं करू नका. आणि मग देवाला साधू संताला विनंती केल्यानंतर समाजाला सांगतात, बाबा गावात निघालेलं का भगवंत घ्यायला आले. भगवंत म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर कोणाकोणाला यायचं मला जरा गावात जाऊन विचारू द्या. मग महाराज गावात आले. चला माझ्याबरोबर वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी आले आणि बायकोला म्हणले, जिजे तू तरी ठेव माझ्यावर विश्वास, तू तरी चल माझ्याबरोबर वैकुंठाला. जिजाबाई म्हणे, हे बघा तुम्हाला जायचं तर जा, करमलं तर राहा, आणि नाही करमलं तर
माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. महाराज म्हणले नका येऊ माझ्याबरोबर वैकुंठाला, पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत तर चला. मग देहू आणि परिसरातले लोक महाराजाला वाट लावायला येतात आणि मग महाराज या जगाचा निरोप घेताना म्हणतात बाबा ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांना तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो आम्ही जातो आमुच्या गवा आम्ही जातो आमुच्या गवा आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा आमुचा आमुचा राम राम घ्यावा आम्ही जातो आमुच्या गबा आम्ही जातो आमुच्या गबा आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा. महाराज म्हणले आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. आमचे शेवटचा रामराम तुम्हाला आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. लोक म्हणले तुमचं गाव कोणतं आहे. महाराज म्हणले आमचं गाव हे नाहीये जसं आलेल्या बऱ्याचशा पाहुण्याचं गाव जवळ का नाहीये. मग कोणी दुसरबीडवरून आलं, कोणी विझोऱ्यावरून आलं, कोणी सिंदखेड राजावरून आलं, कोणी यवतमाळवरून आलं, कोणी पुण्यावरून आलं, कोणी शिर्डीवरून आलं, तर कोणी बुलढाण्याकडून आलं. इथले आलेले पाहुणे जे आहेत कोणी मुंबईवरून आलं, दूर दूरवरून आले ना. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणतात आमचं गाव हे नाहीये. मग आमचं पण गाव वेलतूर आहे. बरोबर आहे ना. आमचं पण गाव हे नाहीये. तुमचं गाव कोणतं आहे. महाराज म्हणले आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. कशासाठी आले महाराज. बुडत हे जन नदी खवे डोळा येतो कळवळा म्हणून या. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जाना. बघा माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही, संताला आपली अधोगती सहन होत नाही. म्हणून महाराज त्यांचं गाव सोडून या गावी आलेले आहेत. पण महाराज म्हणले आता मी जाणार आहे, पण माझी गाथा तुमच्यासाठी मागं ठेवून जाणार आहे. आजवरी होतो तुमचे गावी आता कृपा असू द्यावी. आता जाणार आहे पण येणार नाही. असं आहे ना. इतिहास सांगतो आपल्याला जो गेला तो पुन्हा येत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. लाख आते हे लाख जाते हे लाख आने से एक ही कमी कभी पूरी नहीं होती. लाख माणसं येतील लाख माणसं जातील पण एकदा गेलेला माणूस पुन्हा पाहायला मिळत नाही. महाराज म्हणले आता नाही येणे जाणे सहज बोलणे कुंटले आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा आम्ही जातो आमुच्या गावा. आता आम्हाला आमच्या गावाला जायचे. हा आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. आणि ऐका मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदैव वैकुंठ गमन तुकोबाराय करतात आणि मग सांगतात बाबा हो भारताच्या सम्राटाचा शेवट वनव्यात पेटलेल्या आगी जळून झाला आणि 42 वर्ष जगाचा त्रास सहन केला
पण माझ्या शेवट आला जगाचा मालक मला स्वतः घ्यायला आला, याच्यासाठी मी अट्टहास केला. यासाठी केला होता अट्टहास. वा वा. यासाठी केला होता अट्टहास. 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 शेवटचा दिसा गोड भावा, गोड भावा, गोड भावा. आता चिडीने पावलो विसावा. आता चिडीने पावलो विसावा. आता चिडीने पावलो विसावा. आता चिडीने पावलो विसावा. विसावा, विसावा. वा, टाळ्या वाजवा एकदा जोरदार. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता शेवट गोड होणं म्हणजे काय? शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो नेजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. याजसाठी केला होता अट्टहास. शेवट गोड होणं म्हणजे काय? मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. याजसाठी केला होता अट्टहास. शेवट गोड होणं म्हणजे काय? अमर आहा, अमर आहा, खरे के पहा कोटे हे. महाराज म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतो. याजसाठी केला होता अट्टहास. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. याजसाठी केला होता अट्टहास. तुकाराम 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 तुकाराम. हे तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम 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 नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम महाराजाचं नाव जरी घेतलं तर यम चळका पायचा. लक्षात ठेवा ही ताकद. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. एका मिनिटात अभंगाचा पूर्ण अर्थ सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. प्रश्न आहे याजसाठी केला होता अट्टहास, त्याचं उत्तर आहे शेवटचा दिवस गोड व्हावा. दुसरं उत्तर आहे आता निश्चिंतीने पावलो विसावा. याजसाठी केला होता अट्टहास.
कुंटलिया धावा तृष्णेची याजसाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली या वेचाचे याजसाठी केला होता अट्टहास. नाम मंगळाचे तिने गुणे याजसाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी याजसाठी केला होता अट्टहास. आता दिवसचारी खेळी मेळी याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. लक्ष द्या माझ्याकडे. शेवट कधी गोड होत असतो? आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिवस गोड व्हावा. कुंटलिया धावा तृष्णेची शेवटचा दिवस गोड व्हावा. कवतुक वाटे झाली वेचाचे शेवटचा दिवस गोड व्हावा. नाम मंगळाचे तिने गुणे शेवटचा दिवस गोड व्हावा. कधी शेवट गोड? मुक्ती बरोबर लग्न लागलं की शेवट गोड. तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी शेवटचा दिवस गोड व्हावा. आता दिवस चारी खेळी मेळी शेवटचा दिवस गोड व्हावा. माणसानं मुक्त अगोदर व्हावं आणि आयुष्य शिल्लक राहावं याला म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा. आता आमचं मरण आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. बस तो आमच्या जाण्याचा सोहळा आम्ही केलेला आहे. महाराज म्हणतात हे बघा रेल्वे कोणाच्या उतरण्याची वाट पाहत? बोला, रेल्वे कोणाच्या उतरण्याची वाट पाहत नाही. मग आपलं स्टेशन आलं ते काय एस टी सारखं नसतं झोपल्यावर कंडक्टरला सांगायचं मला उठवा. काही माणसं झोपतात आणि कंडक्टरला म्हणतात साहेब आलं की फाटा आल्या उठवा. बरं का, रेल्वेत ते जमतं का? नाही, रेल्वेत जमत. रेल्वेत कसं असतं, आपलं स्टेशन येण्याच्या अगोदर आपला बोऱ्या बिस्तारा उचलायचा आणि गेट जवळ येऊन थांबायचं. आणि ती उतरण्याची वाट पाहत नाही आणि बसण्याची बी वाट पाहत नाही. लक्षात येतं माझं बोलणं? तसं मृत्यू कुणाची वाट पाहत नाही. एखाद्या म्हातारीला जर म्हणलं आजी आता किती दिवस उरका ना आता, ती म्हणते महाराज एकदा नातीचं लगन डोळ्यानं पाहिलं की मी मराय मोकळी झाले. आणि घरचे म्हणतात येईल मरू द्या मग तारीख काढू. बरोबर आहे. लक्षात ठेवा, आपली इच्छा नसताना आपल्याला घालवायला तयार आहेत. म्हणजे मरण कुणाची वाट पाहत नाही. जैसा का उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेतस. अय मांजर बोका उंदराला घेऊन जातो, त्याला काही सुखदुःख आहे त्याचं? काही नाही. कोणी म्हणाला श्रीमंताच्या घरचा उंदीर आहे, त्या बोक्याला काय घे नाही. तसं एखादा श्रीमंत माणूस जरी मेला तर उंदराच्या बघा बोक्याच्या दृष्टीनं जसा उंदीर तसं काळाच्या दृष्टीनं माणूस. आपल्याकडे ते गरीब मेला आणि श्रीमंत मेला अजिबात नाही. हे बघा, गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. गरीबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. गरीबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. पण आज सुद्धा गरीबाची स्मशानभूमी तीच आहे आणि श्रीमंताची सुद्धा तीच आहे. मला सांगा, सगळ्या गोष्टी VIP पाहिल्या असतील तुम्ही. हॉटेल VIP पाहिला असेल, कपडे VIP पाहिले असेल, मोबाईल VIP पाहिला असेल, पण स्मशानभूमी VIP पाहिली का? नाही. ए मौत तेरी इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. महाराज म्हणतात तिथं गरीब आणि श्रीमंत पाहिल्या जात नाही, काही पाहिल्या जात नाही. लक्षात ठेवा, शेवटी एकाच ठिकाणी सगळ्याला जावं लागत असता. लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात आपलं जाणं हे तुकाराम महाराजासारखं असावं. महाराज म्हणले याला म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अपने अपने माता पिता की जय. बोलो रे भाई सतनंदन की जय. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 5-10 मिनिटं अजून घेणार आहे आणि थांबणार आहे 5-7 मिनिटामध्ये. आज कैलासवासी अंजनाबाई मल्हारी चव्हाण यांच्या 13वीच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आता 13वी कशासाठी करायची असते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण असं आहे, मेल्यानंतर हा आत्मा 13 दिवस आपल्या घरामध्येच असतो वास्तव्याला. फार लक्ष देऊन ऐका एक 5 मिनिटं. 13वी कशासाठी असते? सावडण काय आहे, 10वा काय आहे, 13वा काय, 14वा काय, 6 मासं काय, वर्ष श्राद्ध काय, लक्ष देऊन ऐका.
आपण जन्माला आलो, आपल्यावर ऋण आहे, अनेक ऋण आहेत, पण शास्त्रानं 3 ऋणाला प्राधान्य दिलेलं आहे. पहिलं ऋण आहे देवाचं, पहिलं ऋण आहे देवाचं की ज्याने हे सुंदर जग निर्माण केलं आणि आपल्याला जन्माला घातलं. दुसरं ऋण आहे आपल्याला आईवडिलाचं की ज्यांनी आपल्याला जन्म दिला. आणि तिसरं ऋण आहे साधू संता की ज्यांनी आपल्याला जगण्याचं महत्त्व कळून दिलं. फार लक्ष देऊन ऐका बरं का आता एक 5 मिनिटं. आपल्यावर पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं ऋण आहे आपल्या मायबापाचं आणि तिसरं ऋण आहे साधूचं. तसं समाजाचं ऋण आहे, देशाचं ऋण आहे, गावाचं ऋण आहे, असे अनेक ऋण, संप्रदायाचं ऋण आहे, असे अनेक ऋण आपल्याकडे आहेत. पण शास्त्राने या 3 ऋणाला प्राधान्य दिलेलं आहे. एक देव ऋण, दुसरं मातृपितृ ऋण आणि तिसरं साधू ऋण. तर ऐका, या कीर्तनाच्या माध्यमातून काय होतं तर देवाचं नाव घेतल्यामुळं देवाच्या ऋणातून आपण मुक्त होतो. आईच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवला म्हणून आईच्या ऋणातून आपण मुक्त होतो. आणि साधूनं सांगितलेल्या वचनावर आपण चाललो म्हणून आपल्याला साधूच्या ऋणातून सुद्धा मुक्त होता येतं. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. म्हणून माणसानं हे सावडण असेल, 10वा असेल, 13वा असेल, हे केलं पाहिजे. कारण आत्मा जेव्हा या जगातून या इहलोकाची यात्रा संपते त्याच्यानंतर 13 दिवसापर्यंत या घरामध्ये वास्तव्याला असतो. आणि एकदा 10व्याचा पिंडदान झाला की तो आत्मा मुक्त होत असतो. लक्ष देऊन ऐका बरं का. आणि त्याची ही यात्रा संपून तो परलोकामध्ये जात असतो. आणि मग त्यांचं खाद्य कोणतं असतं, आपण जे पिंडदान करतो ना ते त्या आत्म्याचं खाद्य असतं. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. आपल्या मायबापाच्या ऋणातून कधी मुक्त होतो माणूस, पिंड, श्राद्ध, तर्पण ह्या गोष्टी केल्याच्या नंतर त्यांच्या ऋणातून आपल्याला मुक्ती मिळत असते. 6 मास केलंच पाहिजे, वर्ष श्राद्ध सुद्धा केलं पाहिजे. कारण वर्षाला एक वेळेस आपण जसं आता जर विचार केला तर आता काय चालू आहे सध्या, नवरात्र चालू आहे, बरोबर आहे ना. शारदीय नवरात्र महोत्सव आहे, म्हणजे उत्सव आईचा आहे. याच्या महिन्याच्या अगोदर उत्सव होता बाप्पांचा, गणपती बाप्पा मोरया. त्याच्यानंतर 15 दिवसाचा उत्सव आहे तो बापाचा पितृपक्ष, कळलं तुम्हाला. आणि त्याच्यानंतरचा उत्सव आहे आईचा. पहिला पंधरवाडा बाप्पांचा, त्याच्यानंतरचा पंधरवाडा बापाचा आणि त्याच्यानंतरचा पंधरवाडा आईचा. आपल्याला हिंदू धर्मानं असा हा क्रमवार दिलेला आहे. म्हणून पितृपक्षामध्ये आपण पितर जेवायला घालतो का नाही, वर्षातून एकदा. नाथ महाराजांना सुद्धा आपले पितर जेवायला घालायचे दरवर्षी, बरं का. सगळ्यांना कथाभाग कदाचित माहीत असेल. म्हणून आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि हे बघा, माझ्याकडे लक्ष द्या, आई वडिलाच्या ऋणातून तर माणूस कशानंच मुक्त होऊ शकत नाही, कशानंच होऊ शकत नाही. पण आज या 3 भावांनी हा जो प्रयत्न केला हा समाजापुढे एक आदर्श आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, या 3घांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एकीकडं माय बापाची तेरवी न करणारे पोरही मला माहिती आहेत आणि एकीकडं आईच्या तेरवीच्या निमित्तानं एवढा मोठा कार्यक्रम ठेवणारी मंडळी सुद्धा मला माहिती आहे. एक 15-8 दिवसापूर्वी मी पुण्यामध्ये कीर्तन केलं. पुण्यामध्ये बावधनला मी कीर्तन केलं. यूट्यूबला आपल्याला कदाचित तो कार्यक्रम पाहायला मिळेल. लक्षात ठेवा कशामुळं तो कार्यक्रम केला. एका पोराचे वडील दोन्ही डोळ्यांना आंधळे झाले होते. एका डोळ्यानं पहिल्यांदा दिसायचं, पण त्यांची लाकडाची वखार होती आणि ते एक तुकडा उडून डोळ्याला लागला. लक्ष देऊन ऐका बरं का. आणि तेव्हापासून वडिलाला दिसायचं बंद झालं. तर त्यांच्या मुलानं त्या बापाची सेवा 37 वर्षे केली. 1, 2, 3 आणि 4 दिवस नाही, 37 दिवस नाही, 37 महिने नाही, 37 वर्ष आपल्या वडिलाची त्या पोरानं सेवा केली. आणि आजही वडिलाची जी खोली आहे ती तशीच आहे. वडिलाचे कपडे जिथल्या तिथे आहेत, वडिलाला दिलेले पैसे जिथल्या तिथे आहेत, वडिलाची चप्पल काठी सगळं तिथं आहे. तो पोरगा आज इथं नसून मी बोलतोय म्हणजे सत्यताच असेल. आजही त्या गोष्टी तिथल्या तिथं आहेत. आणि त्या पोरानं आपल्या वडिलाच्या वर्ष श्राद्धानिमित्तानं पुण्यामध्ये जो कार्यक्रम केला ना, जवळपास 1.5 कोटी रुपये त्यानं खर्च केला. जे पुण्याला तुमचे पाहुणे कदाचित त्यांनी ते बॅनर वगैरे सगळे पाहिले असतील. 1.5 कोटी रुपयापर्यंत
वडिलाच्या पुण्यस्मरणाचा त्यांनी खर्च केला. आणि काही नाही महाराज एवढंच म्हणत होता की आज बाबा पाहिजे होते, बाबा पाहिजे होते. महाराज एकीकडं बाप जाण्याचं हे दुःख कुणीकडे आहे आणि एकीकडं मायलान बापाला लाता मारून घराच्या बाहेर काढणारे पोरं कुणीकडे. हे बघा बसलेल्या मायबापानं कोणती चिंता करायची का नाही करायची मला माहीत नाही, पण एक चिंता अवश्य करा. कोणती? म्हातारपणी आपल्या पोरानं आपल्याला सांभाळलं पाहिजे आणि ही चिंता करत असताना त्याच्यावर चांगले संस्कार द्या. आज या तिघा बंधूंना हा कार्यक्रम आईचा ठेवला, पोरांना सांगायची गरज राहणार नाही. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची, कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. मला पहिल्यांदा हार घातला नाही, ते म्हणत होते घाला, पण मला आज त्याचं काही वाटणार नाही. कारण तुम्ही मंडळी कीर्तन ठेवता याच्यातच मी खुश आहे, मी याच्यातच आनंदी आहे. त्याच्यामुळं मला आज व्यवस्थेचं काही घेणं देणं नाही. व्यवस्था आम्हाला रोज आहे, पण साधू संतांनो जो तळागाळातला समाज आहे ना, त्या समाजापर्यंत वारकरी संप्रदायाचे विचार पोहोचवले आणि त्या विचाराची खऱ्या अर्थाने याच पावती आहे. तुम्ही स्वतःला कमी जातीचे समजून घेऊ नका बरं का. कोणीच कमी जातीचं, हे बघा, कोई जाती नीच नाही होती. माझं बोलणं एक वाक्य लक्षपूर्वक आहे का. कोई जाती नीच नहीं होती लेकिन नीच हर एक जाती में होता है. वाक्य कळलं असेल तर बघा तुम्हाला. कोणती जात कमी नसते महाराज, कोणतीच जात कमी नसते, लक्षात ठेवा. मग ही जात श्रेष्ठ आहे आणि ही जात कनिष्ठ आहे असा मोठाडपण मिरवायचं काही काम नाही. ज्याला देव धर्म कळत नाही ते नीच आहेत. एका वाक्यात सांगतो मी तुम्हाला, ते कोणत्याही जातीत जन्माला आलेले असू द्या. महाराज म्हणले नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुरी. नाही तर कुत्र्या मांजराची कमतरता आहे का. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हात पाय नाही ती खोपा बांधती. कोणी म्हणाल मला पोरग झालं, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात. कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्ट बरोबर आहे. पुरुषार्थ काय, कुत्र्याला भूक लागते आपल्याला भूक लागते. कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढं जाऊन गोंडा घोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक आहे त्याच्यात. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमा. महाराज म्हणले हे तर सगळ्याच जन्मात आहे. ज्याला भजन कीर्तन देव धर्म कळत नाही, महाराज म्हणले त्याचा होय भूमिभार. अशा लोकांचा भूमीला भार आहे. मग कोणी ब्राह्मण कुळात जन्माला आला आणि त्रिकाल संध्या नसल आणि भजन करत नसल तर म्हणतात तो जातीनं जरी ब्राह्मण असेल तर कर्मानं तो शूद्र आहे. आणि एखादा शूद्र जातीत, अहो हे जातीच नव्हत्या पहिल्यांदा. ह्या जाती कोणा आणल्या काय माहीत बुवा. ह्या जाती नव्हत्या पहिल्यांदा, लक्षात ठेवा. पहिल्यांदा वर्णाश्रम धर्म होता. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. आणि ठरलं कसं जायचं, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ठरल्या जायचं. कोणी ब्राह्मणाचं कर्म करत असेल तो कोणत्या जातीत जन्माला आला तो ब्राह्मण व्हायचा. कोणी क्षत्रियाचं कर्म करत असेल, लक्ष द्या, तो कोणत्याही जातीत जन्माला आला तो क्षत्रिय व्हायचा. कोणी वैश्याचं कर्म करत असेल तो कोणत्याही जातीत जन्माला आला तो वैश्य असायचा. आणि कोणी शूद्राचं कर्म करत असेल आणि तो कोणत्याही जातीत आला तो शूद्र असायचा. पण जे फक्त शाळेत मनवल्या जातं, भारत माझा सारे भारतीय माझे, आणि टीशी देताना जात लिहून देतात. काय दुर्भाग्य या देशाचं, मला काही कळत नाही. बरोबर आहे ना. नाव शाळेत घेताना बी जात विचारतात. काय अवघड झालेलं आहे, ही गोष्टच अवघड आहे महाराज. आणि सध्या महाराष्ट्र याच्यात होरपळून चाललेला आहे. सध्या महाराष्ट्र याच्यात होरपळून चाललेला आहे. पहिल्यांदा असं नव्हतं. हे जुने माणसं जे सोबत राहायचे जास्त, हे गोष्टी नव्हत्या. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, मला सांगायचं हेच आहे, श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण. ज्याला देव धर्म पाप पुण्य कळत नसल तो कनिष्ठ, आणि ज्याला देव धर्म पाप पुण्यातला फरक कळत असल तो श्रेष्ठ. चुकीचं बरोबर हे कुत्र्याला सुद्धा कळतं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो तुमच्या अनुभवातलं. कुत्र्याला सुद्धा चुकीचं बरोबर कळतं, माणसाला का कळत नाही. फक्त माणसानं मानायचं का नाही मानायचं हा त्याचा प्रश्न आहे, पण त्याला कळतं बरं का. जानामि अधर्मम, दुर्योधनाला विचारलं तुला धर्म कळत नाही का, कळतो म्हणे. मग करत का नाही, इच्छा नाही. तुला अधर्म कळत नाही का, म्हणे कळतो. मग सोडत का नाही, इच्छा नाही. जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. मला धर्म कळतो पण माई करायची इच्छा नाही. मला अधर्म कळतो पण माई सोडायची इच्छा नाही. दारू पिणाऱ्याला जर म्हणलं ना दारू वाईट आहे, तो म्हणतो मला कळत नाही का.
काय म्हणतो? त्याला म्हणलं अहो दारू वाईट आहे. मला कळत नाही का? अहो त्या तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं तंबाखू खाल्ल्यानं कर्करोग होतो, तरी माणसं करकर चोळून हाणतात. माझं बोलणं कळलं तुम्हाला? त्याच्यावर लिहिलेलं आहे. एखाद्या पिणाऱ्याला म्हणा दारू वाईट आहे, तो म्हणतो अहो महाराज हे तुम्ही सांगायचे काय करायचे, मला कळत नाही का दारू वाईट आहे? नाही तर मी येताना भात का आणायच्या ऐवजी क्वार्टर आणली नसती का पोरायला? दारू वाईट आहे मला कळतं ना, मग सोडत का नाही? इच्छा नाही. सोडत का नाही म्हणलं तर इच्छा नाही. लक्षात ठेवा बरं का, कळतं सर्वात. कुत्र्याला भाकर टाका, हे बघा चूक बरोबर हे कुत्र्याला सुद्धा कळतं. कुत्र्याला भाकर टाका, अनुभवातलं आहे आपल्या. कुत्र्याला भाकर टाकली की कुत्रं लगेच खात नाही बरं का. पहिल्यांदा भाकर टाकणाराकडं पाहत, भाकर टाकणाराकडं पाहतं, भाकरीकडं पाहतं, आणि त्या भाकर टाकणाराकडं पाहून असं शेपूट हलवतं बा. म्हणजे भाकर टाकणाराला ते धन्यवाद देतं त्याच्या दृष्टीनं की तुम्ही मला भाकर टाक. आणि काय करतं पा, त्या भाकरीवर पाय देतं आणि एका पायानं भाकर दाबतं आणि दुसऱ्या पायानं दाबून ते तोंडानं तोडून खातं. आता या उलट पहा, कुत्र्यानं जर भाकर चोरली तर ते तिथं खात नाही, ते शेपूट हलवत शेपूट दाबून पळतं. मग बोलून लक्षात ठेवा, कुत्र्यानं जर भाकर चोरली तर ते तिथं खात नाही आणि शेपूट हलवत नाही, मग ते भाकर तोंडात धरतं, शेपूट दाबून दुम दाबाके बस लांब जातं वावरात आणि लिंबाखाली असं इकडं तिकडं पाहतं आणि खातं. बरोबर आहे? बरोबर आहे. अरे कुत्र्याला जर खऱ्यातला आणि खोट्यातला फरक कळत असेल तर माणसाला का कळत नाही? माणसाला का कळत नाही? माणसं मान्य करत नाही ही शोकांतिक आहे. कुत्र्याला कळतं हो हे चांगलं आहे नाही वाईट आहे, माणसाला का कळत नाही? कळतं माणसाला. म्हणून माझी विनंती सगळ्यांना एकच आहे, चांगल्या वाईटातला फरक जाणा. अन्नातला आणि शेणातला फरक ज्याला कळतो ना त्याला चांगल्या वाईटातला फरक नक्की कळतो, नक्की कळतो महाराज. पण आज हे जे कार्य आहे हे चांगलं काम आहे, कुणाला कळत नाही महाराज. अरे मी तर म्हणतो ह्या मला खरंच आनंद वाटतो. मी तुमच्या परिवारामध्ये अनेक कीर्तनं केली, विजोऱ्याला केलं, तिकडं भीमाभाऊच्या घरी केलं, आपल्या शिंदखेड राजाला, तिकडं यवतमाळ वर्ध्याकडेही केलं. आणि यावर्षी तुमची जी देवी आहे मोताळ्याला, काय गाव आहे ते? त्या गावाला माझंच कीर्तन आहे यात्रेत यावर्षी. यावर्षी 2 नोव्हेंबरला तुम्ही सर्व तिथं हजर असणारच आहे. आणि मी सांगतो तुम्हाला, या जशी बंजाऱ्याची काशी म्हणजे पोहरा देवी आहे, तसं आपल्या समाजाची काशी म्हणजे ती देवी आहे. बरोबर आहे ना? आपल्या समाजाची काशी म्हणजे ती देवी आहे. पण तिथंही परम भाग्यानं यावर्षी माझंच कीर्तन आहे. आणि मला आनंद याचा वाटतो की आपण मंडळी कीर्तन ठेवता, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि कष्ट करणारा समाज या समाजात सगळ्यात हार्ड काम जे दगडाला आकार देतात तो हा समाज आहे. दगडाला आकार देणारा हा समाज आहे. आणि मला माहिती आहे, लक्षात ठेवा. आणि एवढं कष्टाचे कामं करणारी आपण मंडळी आहात आणि कष्टातूनच हा परिवार पुढे आलेला आहे. सोपी गोष्ट नाही बरं का. 6 बहिणी 3 भाऊ आणि अशा छोट्याशा घरात, एखादं गावात असेल पहिलं छोटं घर, आता हे असेल. पण मला एक सांगा, एवढ्या छोट्याशा घरात 9 लेकराचा अंजना मायनं सांभाळ केला. 9 लेकराचा अंजना मायनं सांभाळ केला. बरं एवढे कष्टाचं जीवन असून जाणं किती चांगलं झालं. कदाचित हे बघा, आई गेल्यावर तर दुःखच होतं, पण एका दृष्टीने विचार केला तर कोणाला बिचारीनं तिचं करायचं काम ठेवलं, कोण तिच्या मरणासाठी नवस करावा म्हणून तिनं काम ठेवलं. हे जुने माणसं होते ना महाराज, असे होते ना, नसलं तरी ओळख काढायचे चालता चालता आणि त्या माणसाला घरी बोलवायचे आणि चहा पाजायचे. आमच्या वडिलाला बी हौश आहे, नामदेवरावचं आणि आमच्या वडिलाच चांगलं जमतं बरं. ते रस्त्यानं चालले का कोणी पाहुणे, हो या चहा घ्यायला, आता ते हाक मारल्यावर त्या पाहुण्याला येणंच आहे ना. ते पाहुणा येऊन बसतो, वडीलही त्याला चहा पाण्याची व्यवस्था करतात. मग ते पाहुणा म्हणतो म्या ओळखलं नाही, पाहुणाच म्हणतो म्या ओळखलं नाही. आमचे वडील म्हणतात ओळखील काय करायचं, चहा घ्या, बोलल्या होईल ना ओळख. हे जुन्या माणसाची पद्धत होती बरं का, ही जुन्या माणसाची पद्धत होती. तशी जुनी माय त्यांच्या वयीच्या 2-3 म्हाताऱ्या, 2-4 म्हाताऱ्या इथे. हे बघा, आज मुलांना तर दुःख आहेच, पण ह्या रोज एकत्र येऊन गप्पा मारणाऱ्या म्हाताऱ्यांना दुःख जास्त आहे.
की माय आज अंजनाबाईला जाऊन 13 दिवस झाले. आता गप्पा माराय कोण? कारण जुन्या माणसासोबत तरुण पोरं गप्पा मारत बोलत नाही. मग त्यांच्या त्या 2-4 म्हाताऱ्या एकत्र येतात. बरं त्याला ते आपल्यासारख्या भाग्यवान नाही, त्याला मोबाईल कळत नाही. नाही तर त्याला मोबाईल कळला असता तर टेन्शन नसतं आलं. पण जुन्या माणसाला एकमेकाशी संवाद जास्त राहायचा. आज खऱ्या अर्थानं त्या मायांना वाटत असेल की अंजनाबाईला जाऊन आज 13 दिवस पूर्ण झाले. लक्षात ठेवा, हे बघा किती मोठं झाड असू द्या आणि फळ नसू द्या, शेतकरी त्याला तोडत नाही. शेतकरी तोडत नाही बरं का. पोरग म्हणतो बाबा झाड तोडून टाकू आपण, फळ नाही याला. बाप म्हणतो बाळ्या झाड तोडायचं नाही, फळ नाही ठेवायचं कशाला, किती रान शिल्लक पडून जातं. बाप म्हणतो बाळ्या ते फळ जरी देत नसलं ना तर त्याचीच फळं खाऊन आपण मोठे झालेलो आहोत, आणि आता ते फळ जरी देत नसल तर त्याची सावली चांगली आहे. तशी म्हातारी माणसं असतात ना आपल्या घरात. हे बघा या पोरांना आहे ना, त्या अंजना माईनं कधीच विचारलं नसेल बाबू तो आज किती रुपये रोज पाळला. मी एक सांगतो तुम्हाला, त्या मायनं या 3ही पोराला कधीच विचारलं नसेल बाबू आज तो केवढ्याचं काम केलं. माय लेकराला हे कधीच विचारत नाही. माय एवढंच विचारते पोराला, बाबू जेवला का नाही रे, पाठपासून गेला पण तू जेवला का नाही. तोंडावून हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी फक्त आई असते. एवढं मोठं उपकार आपल्या जीवनात कोणी करणार नाही. म्हणून म्हणतात तिन्ही जगाचा स्वामी जरी असेल ना त्याला माय नसेल तर तो भिकारी आहे. आज पोरांकड सगळं आहे पण गेलेल्या मायला आणता येणार नाही. गेलेल्या मायला आणता येणार नाही. म्हणून म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई विना भिकारी, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका. कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला धारईचा, मावळला धार. तिन्ही जगाचा स्वामी जरी असेल आणि त्याला माय नसेल तो भिकारी आहे. ऐका बरं, लक्ष द्या माझ्याकडे. आज या 6 मुली आहेत ना त्यांना विचारा मायची किंमत काय. कारण मुली माहेरला जाण्याचा आग्रह नवऱ्याला तोपर्यंतच करतात जोपर्यंत आई जिवंत आहे. जोपर्यंत आई जिवंत आहे. म्हणून आज या मुलींना खऱ्या अर्थानं आई जाण्याचं दुःख जे असतं ना ते मुलींना विचारा. कारण मुलीचं माहेर हे मायमुळं चांगलं असतं बघा. म्हणून म्हणतात या जगातली माय गेली की माणूस भिकारी झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा बरं. म्हणून पंढरपूरचा पांडुरंग जरी उभा असेल ना तर पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केल्यामुळं उभा राहिलेला आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता. म्हणून सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे त्या सेवेशी केरी शरीरे लोन कीजे. तुका मने माय बापे अवघी देवाची स्वरूपे. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. या जगातलं चालतं बोलतं दैवत जर काय असेल ना आपले मायबाप आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, आज अंजना मायला कोणती श्रद्धांजली व्हायची माहिती आहे का? ज्याचे आई वडील आपल्यापासून वेगळं राहतात त्यानं संध्याकाळपर्यंत घरी घेऊन या. हीच खरी श्रद्धांजली आहे आणि हीच खरी आदरांजली आहे.